शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आपल्या बागेतलं हार्वेस्टिंगचं मागच्या महिन्या 15-20 महिने झालं आपलं हार्वेस्टिंगचं काम सध्या पूर्ण सगळं झालेलं आहे. त्यानंतर आता छाटणीचे पण ही छाटणी पण आता सध्या आपली पूर्ण झालेली आहे. आता छाटणी झाल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, छाटणी केल्यानंतर आपण ज्या छाटणी केलेल्या फांद्या असतात तर आपण बऱ्यापैकी काही शेतकरी ते गोळा करून बाहेर बांधायला नेऊन टाकतात किंवा जाळतात. तर तसं करू नका. आपण आता छाटणी केलेल्या फांद्या आहेत ते 2 लाईनच्या मध्ये टाकलेत. तुम्हाला जर बघायला मिळेल येतं 2 लाईनच्या इथं मध्ये टाकलेत आणि ते आता आपण सुद्धा रोटर मारून घेतो. सध्या पाऊस पण सारखा पडत असल्यामुळे गवत पण खूप जास्त आलं आहे आणि गवत पण ॲक्च्युली हे थोडं वाळल्यानंतर आपण कुटी करणार होतो, पण आता गवत पण जास्त आलं आहे. त्यामुळे आता सध्या आपण ते कुटी करण्याचं काम आपल्या इथं चालू आहे. ज्यावेळेस आपली छाटणी असेल किंवा विरळणे असेल ते झाल्यानंतर त्या फांद्या 2 लाईनच्या मध्ये टाकून घ्या. त्या वाळल्या की त्याची कुटी करून त्या आहे त्या जमिनीत गाडून घेणं गरजेचं आहे. कारण विनाकारण ते बाहेर टाकून आपल्या जमिनीत असलेलं किंवा शेतात असलेलं खत ते आपण जाळून दुसरं खत विकत आणून टाकण्यापेक्षा त्या फांद्या आपल्या रानात कुजू द्या. धन्यवाद.